नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 11वीच्या पुस्तकातील युनिट 3 मधील सेकंड टॉपिक ब्लॉग रायटिंग बघणार आहोत. ब्लॉग रायटिंग हा एक नवा प्रकार आहे. आइस ब्रेकर्स आपण प्रथम बघूया. त्याच्यामध्ये दिले बघा, अ ब्लॉग is a discussion or informational website published on the world wide web. ब्लॉग म्हणजे एक प्रकारची माहितीपर किंवा चर्चात्मक वेबसाईट असते. ती www किंवा वर्ल्ड वाईड वेब याच्यावर प्रकाशित केली जाते, पब्लिश केली जाते. बिफोर ब्लॉग रायटिंग बिकेम पॉप्युलर, people used to write or share their articles, write-ups, etc. through various media, discuss in pairs the various mass media available for people to express their views and complete the web given below. म्हणजे ही ब्लॉग रायटिंगची कला किंवा ब्लॉग अस्तित्वात येण्याच्या पूर्वी लोक आपले विचार, आपल्याकडे काही असेल साहित्य, ते पब्लिश करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करायचे. मग कोणकोणते मास मीडिया होते? इथं ट्री डायग्राम दिलेला आहे किंवा वेब डायग्राम दिलेला आहे, तो आपण पूर्ण करूया. पहिले न्यूजपेपर्स, नंतर टी व्ही शोज होते, मॅगझिन्स होते, बुक्स होते, रिसर्च पेपर्स होते. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की एक टेबल आहे, तो पूर्ण करायचा. सिरियल नंबर्स 1 ते 10 दिलेले आहेत. नंतर याच्यात प्रोफेशन्स दिलेले आहेत: ब्लॉग रायटिंग, स्टोरी रायटिंग, सॉन्ग और लिरिक रायटिंग, अकॅडमिक रायटिंग, ट्रान्सलेटिंग, न्यूजपेपर रायटिंग, कॉलम रायटिंग, स्क्रीन रायटिंग, फिक्शन और नॉवेल रायटिंग, ड्रामा और प्ले रायटिंग. नंतर त्यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे बी सेक्शनमध्ये. आणि सी मध्ये उदाहरणार्थ ब्लॉग रायटिंग करणाऱ्याला काय म्हणतात? नोन ॲज ट्रान्सलेटर, ब्लॉगर, जर्नलिस्ट, स्टोरी रायटर, सॉन्ग रायटर किंवा लिरिसिस्ट, अकॅडमिक रायटर, ड्रामॅटिस्ट किंवा प्ले राईट, नॉवेलिस्ट, स्क्रीन प्ले रायटर, कॉलमनिस्ट. आता आपण ते मॅच करणार आहोत. तर पहिला ब्लॉग रायटिंग कशाशी संबंधित आहेत? अर्थातच बघा, ही राईट्स ऑर पब्लिशेस अन इन्फॉर्मेटिव्ह पीस, व्ह्यूज, ओपिनियन्स एटसेट्रा ऑन www, दॅट इज वर्ल्ड वाईड वेब. मग जो ब्लॉग www वर प्रकाशित होतो, ब्लॉग लिहितो, त्याला अर्थातच आपण ब्लॉगर म्हणतो. दुसरं आहे स्टोरी रायटिंग. ते बघा, ही राइट्स लॉंग स्टोरीज ऑफ फिक्शन, नॉन फिक्शन अँड अदर जॉनर्स. अर्थात ते त्याला बोलतात स्टोरी रायटर. नंतर तिसरं आहे सॉन्ग किंवा लिरिक रायटिंग. राइट्स लिरिक्स और सॉन्ग्स फॉर फिल्म्स, प्लेज एटसेट्रा ऑन अ गिवन टॉपिक. आणि त्याला सॉन्ग रायटर किंवा लिरिसिस्ट म्हणतात. नंतर पुढचा आहे चौथा, ही राइट्स इन सायंटिफिक जर्नल्स, युनिव्हर्सिटी मॅगझिन्स एटसेट्रा ॲज अ रिझल्ट ऑफ देअर स्टडीज अँड रिसर्च. जो अकॅडमिक रायटिंग, त्याला बोलतात अकॅडमिक रायटर. नंतर पाचवा आहे ट्रान्सलेटिंग. ही ट्रान्सलेट्स अन ओरिजिनल वर्क फ्रॉम वन लँग्वेज इंटू अनदर. अर्थात जो ट्रान्सलेट करतो त्याला ट्रान्सलेटर बोलतात. नंतर सहावा आहे न्यूजपेपर रायटिंग. ही राइट्स इन नॅशनल, स्टेट अँड लोकल न्यूजपेपर्स ॲज अ स्टाफ मेंबर. आणि जो न्यूजपेपरमध्ये लिहितो त्याला बोलतात जर्नलिस्ट. नंतर पुढचं आहे कॉलमनिस्ट. कॉलमनिस्ट राइट्स ऑन
writes on trends or comments on issues in a column every day or weekly and he is known as columnist. नंतर 8वा आहे स्क्रीन रायटिंग. स्क्रीन रायटिंग, he writes scripts for films or movies or TV etc. and he is known as screenplay writer. Then 9th is fiction or novel writing. He writes in short on one or more genre of fiction in magazines or anthologies etc. and he is called as novelist. And the last is drama or playwriting. Writes for theater on genres like fiction or non-fiction or historical etc. and he is known as dramatist or playwright. What is blog writing? Do you know what blogs are? Blogs म्हणजे काय रे? In the beginning a blog is a write-up. ते एक प्रकारचा लेख आहे. That people share online and it dates back to 1994. म्हणजे ब्लॉग रायटिंगची सुरुवात 1994च्या आधी झाली. लोक लिहितात आणि ते शेअर करतात. इन दिस ऑनलाईन जर्नल, एक प्रकारचं हे ऑनलाईन जर्नल आहे, साप्ताहिक आहे. You could talk about your daily life or share things you do. However, people got an opportunity to communicate information in a new way, so began the beautiful world of blogging. आणि लोकांना आपल्या मनातील विचार किंवा चांगले मत असतील ते व्यक्त करायचे असतील, आयडियाज किंवा ओपिनियन्स दाखवायचे असतील, तर त्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म, त्यालाच ब्लॉग रायटिंग म्हणतात. व्हॉट इज अ ब्लॉग? ब्लॉग खरा शब्द आहे वेब ब्लॉग. इंटरनेटवर वेबसाईटच्या माध्यमातून जे शेअर करायचं ते ब्लॉग. अ ब्लॉग इज अन ऑनलाईन जर्नल और इन्फॉर्मेशनल वेबसाईट displaying information in the reverse chronological order with latest posts appearing first. याच्यामध्ये काय असतं, ते ऑनलाईन जर्नल आहे किंवा माहितीपट वेबसाईट आहे आणि तिची सुरुवात लेटेस्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे लेटेस्ट घटनापासून तर पाठीमागे जातं, मागे जाणाऱ्या क्रमाने असतं. इट इज अ प्लॅटफॉर्म वेअर अ रायटर or even a group of writers share their views on an individual subject. Each entry is called a post. त्या ब्लॉगवर एक किंवा अनेक लोक आपली माहिती किंवा विचार शेअर करत असतात. त्या प्रत्येकाने शेअर केलेल्या पोस्टला इंग्लिशमध्ये या एंट्रीला पोस्ट बोलतात. ब्लॉग स्ट्रक्चर कसं असतं? The appearance of blog change over the course of time. सुरुवातीला एकदम साध्या पद्धतीने असायचे. आता मात्र जेव्हा तुम्ही एखादा ब्लॉग बघतील त्याचं अपीअरन्स, त्याचं जे दिसतो समोर, तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने असतो. मोस्ट ब्लॉग include some standard features and structure. Here are some common features that a typical blog will include. हे साधारणपणे कॉमन फीचर्स असतात. ते फीचर्स येथे दिले. हेडर विथ द मेनू और नेव्हिगेशन बार. वरती टायटल बार असतो, हेडर असतो. नंतर मेन कंटेंट एरिया विथ हायलाइटेड और लेटेस्ट ब्लॉग पोस्ट्स. त्याच्यामध्ये मेन कंटेंट एरिया असतो, तिचं लेटेस्ट ब्लॉग किंवा पोस्ट हायलाइटेड केलेले असतात. नंतर साइड बार असतात. साइड बार विथ सोशल प्रोफाइल्स, फेवरेट कंटेंट और कॉल टू ॲक्शन. नंतर फुटर असतं, ज्या एंडला फुटर विथ रिलेव्हंट लिंक्स लाईक अ डिस्क्लेमर, प्रायव्हसी पॉलिसी, कॉन्टॅक्ट पेज एक्सेट्रा. हिअर इज अ लिस्ट ऑफ रिझन्स व्हाय पीपल ब्लॉग अँड हाऊ ब्लॉगिंग कॅन बेनिफिट युअर पर्सनल और प्रोफेशनल लाईफ. मित्रांनो, जर ब्लॉग रायटिंग आज नुसता टाइमपास नाही किंवा फक्त आपले विचार व्यक्त करायचे नाहीत. दॅट कॅन गिव्ह यू मनी ऑल्सो. You can earn a lot of money
by writing your blogs and publishing these blogs on www, that is वर्ल्ड वाईड वेब. म्हणजे तुम्हाला तुमच्या त्या वेबसाईटवर ब्लॉग जर तुम्ही पब्लिश केले, ते लोकांना आवडले, त्याच्यात जर विषय चांगले असतील तर तुम्ही पैसे कमवू शकतात. मग त्याचे लेटेस्ट फीचर्स काय आहे बघा, रिझन्स काय आहेत. एक्सप्रेस युअर सेल्फ अँड शेअर युअर पॅशन्स. तुमच्या मनातल्या उत्कट इच्छा तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकतात. तुमच्या इच्छा किंवा तुमचे ओपिनियन्स एक्सप्रेस करू शकतात. इट मेक अ डिफरन्स. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं दाखवायचं असेल, यू कॅन राईट युअर ब्लॉग, एक्सप्रेस युअर ओपिनियन्स थ्रू दॅट ब्लॉग. Share interesting information. If you are having some good or interesting information, you can share that information to other people. नंतर refine your writing skill. You can become a good writer if you start writing different kinds of blogs. म्हणजे तुम्हाला रायटर बनण्याची चांगली संधी मिळते. Learn how to make money online. तुम्हाला अगोदरच मी सांगितलं तुम्ही याच्यात ऑनलाईन पैसे कमवू शकतात. बिल्ड युअर प्रोफेशनल नेटवर्क. तुम्ही जर सतत ब्लॉग लिहिले तर तुमचं जे व्यावसायिक नेटवर्क आहे ते मजबूत बनत जातं. अँड अर्न मोर मीडिया एक्सपोजर. तुमचं अजून जास्तीत जास्त मीडियाशी तुमचं एक्सपोजर होतं. तुम्ही समाजापुढे येतात, मीडियासमोर येतात. हा ब्लॉग रायटिंगचा फायदा आहे. आता बघा पुढे इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग्स. ब्लॉगचं महत्त्व काय आहे. ब्लॉग्स रिफाईन युअर थॉट्स. तुमचे विचार याच्यातून शुद्ध होत जातात, रिफाईन होत जातात. नंतर ब्लॉग्स रिवॉर्ड द क्रिएटर. ब्लॉग निर्माण करणाऱ्याला बक्षीस मिळतं. याचा अर्थ काय, त्याला त्याच्यातून बेनिफिट मिळतो, पैसे मिळतात. ब्लॉग्स इन्क्रीज नॉलेज. तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते. नंतर ब्लॉग्स कनेक्ट अस टू आवर पीपल. आपल्या विचाराची माणसं एकत्र येतात. तुम्ही जे लिहिलं, तुमचं जे मत व्यक्त केलं, इफ इट इज लाइक्ड बाय पीपल, पीपल विल जॉईन युअर ग्रुप अँड इन दिस वे यू कॅन कनेक्ट सो मेनी पीपल ऑफ युअर ओन इंटरेस्ट. नंतर पाचवं आहे बघा, ब्लॉग्स गिव्ह इंट्रोवर्ट्स अ व्हॉइस. जी माणसं अंतर्मुख असतात, मनातल्या मनात विचार ठेवतात, अशा लोकांना एक्सप्रेस करण्यासाठी, आपला आवाज व्यक्त करण्यासाठी ब्लॉग अत्यंत महत्त्वाचा आहे. ब्लॉग्स रिवॉर्ड द न्यू एज पब्लिशर्स. नव्या युगातील पब्लिशर्सला ब्लॉगचा नक्कीच फायदा होतो. अर्थार्जन होतं, पैसे मिळतात. ब्लॉग्स एक्सक्लरेट डिस्कवरी. दे गिव्ह स्पीड टू डिस्कवरी. तुम्ही नवीन शोध त्याच्यातून लावू शकतात, नवीन विचारांची निर्मिती करू शकतात. आणि फायनली ब्लॉग्स ओपन अप अ वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स. देर आर नो होरायझन्स. क्षितिज नसतात. दे ब्रॉडन युअर होरायझन्स. तुमचं जग मोठं होत जातं, तुमच्या विचाराच्या कक्षा रुंद होत जातात. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग. हाऊ टू राईट अ ब्लॉग पोस्ट इन 5 इझी स्टेप्स. एखादी ब्लॉग पोस्ट 5 या सिंपल पद्धतीने कशी लिहायची ते दिलेलं आहे. चला आपण ते बघूया. स्टेप 1 मध्ये आहे, प्लॅन युअर ब्लॉग पोस्ट बाय चूजिंग अ टॉपिक, क्रिएटिंग एन आउटलाईन, कंडक्टिंग रिसर्च अँड चेकिंग फॅक्ट्स. पहिल्यांदा तुम्हाला कुठल्या विषयावर तुमची ब्लॉग पोस्ट लिहायची आहे तो टॉपिक सिलेक्ट करा, आउटलाईन तयार करा, त्याच्यावरती संशोधन करा, म्हणजेच डिटेलमध्ये काय लिहायचं ते लिहा. फॅक्ट्स काय आहे, त्या घटना काय तुम्ही लिहिणार आहात, मांडणार आहात. नंतर स्टेप 2 मध्ये आहे, गिव्ह इट अन अट्रॅक्टिव्ह टायटल. त्याला योग्य शीर्षक द्या. स्टेप 3 मध्ये आहे, ड्राफ्ट हेडलाईन दॅट इज बोथ इन्फॉर्मेटिव्ह अँड विल कॅप्चर द रीडर्स अटेन्शन. अशी हेडलाईन तयार करा की ती माहिती देणारी असली पाहिजे आणि इट विल अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ द रीडर. वाचकाचं लक्ष वेधून घेईल अशी काहीतरी कॅची हेडलाईन, अट्रॅक्टिव्ह हेडलाईन तयार करा. स्टेप 4 मध्ये आहे, हॅव एन इंट्रोडक्शन, लीड अँड कन्क्लुडिंग पॅराग्राफ दॅट सम्स अप द ब्लॉग पोस्ट
ॲड युअर पर्सनल एक्सपिरियन्स. तुमच्या ब्लॉगला सुरुवातीचं इंट्रोडक्शन, प्रस्तावना असली पाहिजे, लीडिंग पॅरेग्राफ असला पाहिजे जो मुख्य बातमीकडे नेणारा, मुख्य विषयाकडे नेणारा, आणि संपूर्ण झाल्यावर कन्क्लुडिंग पॅरेग्राफ असला पाहिजे, जेणेकरून त्या ब्लॉगचा एंड झाला पाहिजे, शेवट झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने ज्याच्यामध्ये स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स असला पाहिजे, तुम्हाला वैयक्तिक अनुभव त्याच्यामध्ये व्यक्त करता आला पाहिजे. स्टेप 4 मध्ये यूज इमेजेस टू इन्हान्स युअर पोस्ट. तुम्ही जी पोस्ट लिहिलेली आहे, टाकलेली आहे, त्याच्याशी रिलेटेड काही तुम्हाला चित्र किंवा प्रतिमा जर ॲड करता आल्या तर अजूनच उत्तम. इम्प्रूव्ह इट्स फ्लो, ॲड ह्युमर, त्याच्यामध्ये थोडासा नर्म विनोद असावा. अँड एक्सप्लेन कॉम्प्लेक्स टॉपिक्स, जे क्लिष्ट टॉपिक्स असतील, अवघड टॉपिक असतील, ते सुद्धा एक्सप्लेन करा. यूज शॉर्ट पॅरेग्राफ्स, सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस अँड वर्ड्स. आणि 5वं आहे एडिट युअर ब्लॉग पोस्ट. तुम्ही ती ब्लॉग पोस्ट पब्लिश करण्याच्या आधी ती एडिट करा. मेक शुअर टू अवॉइड रिपिटिशन, त्याच्यात काही गोष्टी रिपीट झाल्या असतील, तेच उदाहरण पुन्हा डबल आला असेल तर ते अवॉइड करा. रीड युअर पोस्ट अलाउड टू चेक इट्स फ्लो, कशा पद्धतीने त्याचा प्रवाह आहे, ओघवती भाषा आहे का, ती चेक करा. हॅव समवन एल्स रीड इट अँड प्रोव्हाइड फीडबॅक, ती कोणाला तरी वाचायला द्या, त्याच्याकडून फीडबॅक घ्या. कारण एकदा पब्लिश झाल्यावर त्याच्यावरती कधी कधी वाईट रिॲक्शन सुद्धा येऊ शकतात, न आवडणारे रिॲक्शन येऊ शकतात. म्हणून बिफोर यू पब्लिश युअर ब्लॉग, गिव्ह इट समवन एल्स टू रीड इट अँड प्रोव्हाइड फीडबॅक. कीप सेंटेन्सेस अँड पॅराग्राफ शॉर्ट, कारण पीपल डोंट हॅव टाइम टू रीड लॉंगर सेंटेन्सेस, लॉंगर पॅराग्राफ्स. म्हणून शॉर्ट सेंटेन्सेस, शॉर्ट पॅराग्राफ्स वापरा. इट इज ऑलराईट टू डिलीट ऑर मॉडिफाय युअर रायटिंग ॲट द लास्ट मोमेंट. शेवटच्या मोमेंटला, पब्लिश करण्याच्या आधी तुम्ही तुमचा ब्लॉग मॉडिफाय करू शकतात, डिलीट करू शकतात. एंड युअर पोस्ट विथ अ डिस्कशन क्वेश्चन, आणि तुम्ही लास्टला तुमची पोस्ट एंड करू शकतात एखादा डिस्कशन क्वेश्चन देऊन. अशा पद्धतीने या 5 स्टेप्स आहेत ब्लॉग रायटिंगच्या. इथं एक ब्लॉग दिलेला आहे, गोवा उत्सव, पण त्याला टायटल कसं आहे बघा, उत्सव गोवा दिवाळीचो फलार. इट्स दिवाळी टाइम इन इंडिया. The entire country is celebrating Diwali. Here is wishing you all very happy Diwali. In India, Diwali is a festival which is celebrated by all religions together, but with different traditions and rituals. The festival is at the heart of Goan culture, marked by Goan charm. म्हणजे दीपावली उत्सव जो आहे, उत्सव गोवा, गोव्यामध्ये दिवाळी कशी साजरी केली जाते याच्याबद्दलचा हा ब्लॉग आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ब्लॉग कुठल्याही टॉपिकवर लिहू शकतात. सो हिअर वी एंड अँड स्टॉप